नमस्कार, न्यूज 21 देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अखिल। अब खबरें अन्य राज्यों से। कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने मंत्रालय में आयोजित एक संवाददाता सम्मेलन में 100 दिवसीय कार्य योजना की क्रियान्वयन के संबंध में महत्वपूर्ण जानकारी दी। मंत्री लोढ़ा ने बताया कि कौशल विकास विभाग और उच्च तकनीकी शिक्षा विभाग रोजगार एजेंसियों के लिए व्यापक कानून बनाएंगे और व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण निदेशालय के तहत 500 ऑनलाइन वीडियो उपलब्ध कराए जाएंगे। इसके अलावा 1000 स्कूलों में करियर मार्गदर्शन शिविर आयोजित किए जाएंगे। मंत्री ने यह भी बताया कि विश्व बैंक के साथ हुए समझौते के तहत आईटीआई की गुणवत्ता में सुधार किया जाएगा। राज्य नवाचार कौशल विकास योजना के तहत 1,10,000 युवाओं को आईटीआई के कौशल विकास केंद्रों के माध्यम से प्रशिक्षण दिया जाएगा। महाराष्ट्र से धर्मेंद्र सिंह की रिपोर्ट। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला 100 दिवसचा आराखडा तयार केलेला आहे। त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागाची जिम्मेदारी आहे त्यांचा पण 100 दिवसचा आराखडा आहे। ते 100 दिवसमध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी ने महाराष्ट्रामध्ये ते पाठवलं होता। आज त्यांची रिव्ह्यू मीटिंग आहे। त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकारी अधिकारी याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान 7 पॉइंट सूचना दिली होती। त्यामध्ये वेबसाईटचे अपडेट करायचा, ईज ऑफ लिव्हिंग करायची, स्वच्छता वॉशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री पर्यंत सर्व स्वच्छ, जनताचे ग्रीवेंस रिडर्सल सरकार लोकांचे जे ग्रीवेंस आहे तिथे ते आपण अटेंड केला तर मंत्रामध्ये गर्दी कमी होणार आहे, लोकांना त्रास कमी होणार आहे। म्हणजे ग्रीवेंस साठी सर्व अधिकारीने त्यामध्ये आमचे कौशल्य विकास अधिकारी पण येतात। त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी 2 दिवशी लोकांचे भेटायचा, कार्यालयाची सोय सुविधा, पाण्याची सोय सुविधा, सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन स्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे। म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर्व लोकांना काय काय करायचं आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे, लोकांना भेट दिली पाहिजे, जनता दरबार घेतला पाहिजे, जनसुनावणी घेतली पाहिजे, जास्त कंप्लेंट तिथे डिस्पोजल केली पाहिजे। हा सर्वांची रिव्ह्यू मीटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभागातर्फे घेतलेली आहे।